श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत, एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिना आता 2 दिवसात सुरू होणार आहे. तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर आपल्याला काही वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या घरातून काढून टाकायच्या आहेत. तर लक्ष्मी कायमची घरातून निघून जाईल. गुरुवारच्या पूजेचं फळ आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो. तर हिंदू कॅलेंडरनुसार हा 9वा महिना आहे. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे, कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला देखील समर्पित आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व देखील आहे. जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यात महत्त्व, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या तारखा आणि पूजा पद्धत. तर हिंदू कॅलेंडरच्या 9व्या महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते. यासोबतच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रताचा अवघ्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा, आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्यासोबतच जीवनात धन, यश आणि सुख समृद्धी त्यांच्या जीवनामध्ये येत असते. जीवनातील सर्व समस्या दूर होऊन समृद्धीने आयुष्य सुखी होते. मार्गशीर्ष महिना अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच यंदा बुधवार 13 डिसेंबर पासून सुरू होत आहे. पहिला गुरुवार 14 डिसेंबरला आहे. त्याचप्रमाणे दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबरला आहे. तिसरा गुरुवार 28 डिसेंबर आणि चौथा गुरुवार 4 जानेवारीला आहे. तर प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी विशेष मानला जातो. म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला आहे. यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते. त्यामुळे या महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे हा महिना खूप पवित्र आहे असे देखील म्हटले जाते. तर मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद प्राप्त होतो. लक्ष्मी देवीच्या कृपेने घरामध्ये सुख, समृद्धी आणि धन संपत्ती, ऐश्वर्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे हे व्रत आहे तर हे व्रत नवविवाहित जोडप्याने देखील करायचं आहे. त्यामुळे देवी माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत. त्यामुळे लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून जाते. कारण अशा काही वस्तू आहेत जर आपण त्या घरामध्ये ठेवल्या तर आपल्या घरामध्ये दरिद्रता, गरिबी येत असते. त्यामुळे ज्या काही वस्तू आहेत त्या आपण ह्या मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत. घरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा शुभ आणि अशुभ प्रभाव पडतो. याची माहिती आहे का तुम्हाला? तर वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा निर्माण करते. वास्तुशास्त्राच्या मते ही ऊर्जा 2 भागात विभागली गेली आहे. एक सकारात्मक ऊर्जा आणि एक नकारात्मक ऊर्जा. आज नकारात्मक ऊर्जेबद्दल आपण बोलणार आहोत. तर कोणत्या गोष्टीमुळे कशी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा काय परिणाम होतो हे देखील आपण पाहणार आहोत. तर जुन्या गोष्टी ज्या वापरत नसतात किंवा खराब होतात त्यातून एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या आणि तुमच्या घराच्या सुख समृद्धीमध्ये बाधा निर्माण ठरत असते. तर त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊया. त्या तुम्ही मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर घरातून त्वरित काढून टाकायच्या आहेत. तर जुनी वर्तमानपत्रे. तर काही लोकांना जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते. ती त्यांच्या घरात साठत जातात. वास्तूमध्ये हे फारच चुकीचे मानले जाते. जुन्या वर्तमानपत्रावर धूळ आणि माती जमा होते आणि त्यामुळे तिथे कीटकांच्या उत्पत्तीची भीती असते. या सर्व गोष्टींमुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे कुटुंबामध्ये सततचे मतभेद, भांडणे
निर्माण होत असतात आणि प्रगतीस बाधा येते। त्यामुळे वेळोवेळी त्याची स्वच्छता ठेवा, नाहीतर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी जुनी वर्तमानपत्रे रद्दीला घालून टाका किंवा घराबाहेर काढा, नाहीतर घरात गरिबी येते, दरिद्रता येते। त्याचप्रमाणे आपल्याकडे जुने कुलूप असते, तर वास्तुविज्ञानाच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे फारच अशुभ मानले जाते। तर असे म्हटले जाते की जे लॉक वापरता येत नाहीत किंवा खराब झालेले आहेत त्या त्वरित काढल्या पाहिजेत। असं म्हणतात की खराब कुलूप नशीब सुद्धा कायमचे बंदिस्त करते आणि यासोबत प्रगतीमध्ये अनेक अडथळे हे निर्माण करत असते। यासाठी मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी घरातील जी जुनी कुलूपे आहेत, लॉक आहेत, ते आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहेत किंवा ते भंगारमध्ये द्यायचे आहेत। त्याचप्रमाणे जुनी घड्याळे वगैरे असतात, तर ती घड्याळे देखील आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहेत। म्हणजे एका बाजूला चालू असलेले घड्याळे जे जीवनाचे कालचक्र दर्शविते, तर दुसरीकडे बंद पडलेले घड्याळे आयुष्यातील अडथळे व समस्या दर्शवितात। घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर ते त्वरित काढून टाकले पाहिजे। असे मानले जाते की बंद घड्याळे तुमचा वेळ चांगला जाऊ देत नाहीत आणि जीवनातील आनंदात अडथळे निर्माण करतात। यामुळे जे काही आपल्या घरात जुने घड्याळ वगैरे असेल तर ते त्वरित आपण हा मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर ते देखील आपल्याला टाकून द्यायचे आहे। तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सुरू होण्याआधी असे घड्याळे बाहेर आपल्याला टाकायचे आहेत। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे काही जुने बूट, शूज असतात, ते खराब झालेले चपला असतात, तर त्या देखील आपल्याला ठेवायचे नाहीत, कारण ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात खराब झालेले बूट आणि तुटलेले चपला वापरणे फारच अशुभ असते। कारण शास्त्रानुसार घरात खराब बूट ठेवणे जीवनातील संघर्ष दर्शविते। जरी तुमच्याकडे कमी चप्पल असतील तरीही जे आहेत ते योग्य स्थितीत आणि स्वच्छ असावेत। शनिवारी खराब झालेले शूज घराबाहेर फेकून द्यायचे आहेत। यामुळे शनीचा अशुभ दशा देखील कमी होते। तसेच मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेणारा महिना असतो। त्यासाठी माता लक्ष्मी नाराज होईल अशा वस्तू घरातून बाहेर आपल्याला काढायच्या आहेत। प्रमाणे जुने फाटलेले कपडे, तर वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या प्रकारचे कपडे घालत असतो त्यातून आपले भाग्य दिसते। चुकूनही घरात असे फाटलेले कपडे किंवा फार जुने झालेले कपडे ठेवू नयेत। असे म्हणतात की फाटलेले कपडे तुमच्या कारकिर्दीत पुन्हा पुन्हा अडचणी निर्माण करत असतात। त्याचप्रमाणे देवघरामध्ये देवांच्या खंडित मूर्ती किंवा फोटो असेल तर तेही आपल्याला विसर्जन करायचे आहे, त्यांचा देखील पाण्यामध्ये आपल्याला विसर्जन करायचे आहे। त्याचप्रमाणे घरात किंवा देवघरात एकाच देवी किंवा देवतांचे फोटो किंवा मूर्ती एकमेकांच्या अगदी समोरासमोर असल्यास त्यांच्या देखील आपल्याला जागा ह्या बदलायच्या आहेत, कारण देवाऱ्यामध्ये एक किंवा दोनच मूर्त्या ठेवायच्या आहेत। शक्यतो एक ठेवली तर खूप चांगलं आहे, परंतु 2 मूर्त्या असतील तर त्या समोरासमोर ठेवायच्या नाहीत। तसेच घरात काटेदार किंवा पांढरे द्रव्य निघणारे झाड ठेवू नये। मित्रांनो, मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी अशी झाडे घरातून बाहेर काढा जी काटेरी आहेत, तर अशी देखील झाडे आपल्याला ठेवायची नाहीत। हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही झाडे देखील आपण घराच्या तोडून टाकायची आहेत किंवा घराच्या बाहेर काढायची आहेत। त्याचप्रमाणे घरात खूप दिवसांपासून खराब आणि फालतू पडलेले सामान, जसे बंद घड्याळ असेल, वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्याचप्रमाणे जे काही काचेच्या वस्तू असतील त्यांना तडा गेलेला असेल तर त्या देखील आपल्याला बाहेर काढायच्या आहेत। यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि घरामध्ये सततचे वादविवाद होत असतात। त्याचप्रमाणे घरातील व्यक्तींचे आरोग्य देखील चांगले राहत नाही। त्यामुळे ज्या काही ह्या वस्तू आहेत त्या आपल्याला त्वरित घराच्या बाहेर काढायच्या आहेत। प्रमाणे जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेच्या किंवा इतर देवी देवतांच्या तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या मूर्ती किंवा प्रतिमा असतील तर यामुळेही आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची खराब झालेली मूर्ती किंवा फोटो असेल त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते आणि त्यामुळे आपल्याला अनेक संकटांना, समस्या आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होत असतात। त्याचप्रमाणे
आपल्या घरामध्ये जे काही अडगळणीचं सामान असेल तर ते देखील आपण त्वरित घराबाहेर काढायचं आहे, कारण मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि लक्ष्मी मातेचा आगमनाचा दिवस आहे। तर यामुळे लक्ष्मी मातेने आपल्या घरात आगमन करावं व त्यामुळे आपण आपल्या ही घरातील सर्व स्वच्छता करायची आहे। घरामधील जे काही अडगळणीचं सामान आहे तर ते देखील आपल्याला घराबाहेर काढायचं आहे। घरामध्ये कुठेही जाळी जळमट ही देखील ठेवायची नाही। त्याचप्रमाणे आपण आपली जी काही भांडी असतील तर ती देखील स्वच्छ करायची आहेत। म्हणून मार्गशीर्ष महिना सुरू होण्या अगोदर आपल्याला ही साफसफाई स्वच्छता करायची आहे। तर यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होईल व आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होईल। आपल्या घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहील, लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।